उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार. मजा अशी आहे की हा क्षण खूप माझ्यासाठी खूप छान आहे. छान काय तर खूप वर्षे माझ्या मनामध्ये मन नावाचा एक विषय होता आणि त्या मन नावाच्या विषयासंबंधित माझे जे विद्यार्थी पण सुरू आहे, गेले अनेक वर्षे सुरू आहे. एकेकाळी एकेच वेळेला विद्यार्थीपण पण सुरू आहे. विद्यार्थ्याच्या भूमिकेतून जे जे मला समजते त्याचे माझ्या मनावर पण प्रयोग सुरू आहेत. त्या प्रयोगातून मला जे जाणवतं आहे ते मला शेअर करायला आवडतं आहे, तसं शेअर करणं सुरू पण आहे. पण इतक्या सहजतेनं हा शब्द मला फार आवडला, कारण आमच्या अद्वैतने याचं नाव फार छान ठेवलं या सिरीजचं, सहज. तर या सहजतेनं आज आपल्या सर्वांच्याही बरोबर मला मन या विषयामध्ये उतरायची मजा घ्यायची आहे आणि आपण सर्वजण मजा घेणार आहोत. पण तुम्ही म्हणाल की मन हा विषयच का बाबा? तर 3 स्टेटमेंट मी तुमच्या समोर ठेवतो. ही 3 स्टेटमेंट ज्यांनी मला स्टिम्युलस मिळालं एकेकाळी आणि अजूनही ते तसंच मिळत राहत आहे. फार पूर्वी जेव्हा मी माझा अभ्यास सुरू केला मनाचा, तेव्हा असं मला वाटायला लागलं की अरे नेमकं मनावर अभ्यास करणं म्हणजे काय, मनावर काम करणं म्हणजे काय, याची कुठल्याच प्रकारचा मला अंदाज नव्हता किंवा विषय कळतच नव्हता. पण त्याच वेळेला विमलाताईंचं एक सुंदर वाक्य माझ्या डोळ्यासमोर आलं. की 2 वाक्य मला आत्ताही डोळ्यासमोर स्पष्ट दिसतात आणि हे पहिलं वाक्य जे होतं ना की वी लिव्ह बाय माइंड और वी लिव्ह थ्रू माइंड. तर समजायला अवघड गेलं म्हणजे काय बाबा, वी लिव्ह बाय माइंड और वी लिव्ह थ्रू माइंड, याचा अर्थ मला कळत नव्हता. आणि मग त्यांनी थोडा तो विस्ताराने उलगडत न्यायला सुरुवात केली. ते म्हणलं की आपण मनाला काय म्हणतो, मनाला मराठीमध्ये अंतःकरण नावाचा शब्द आहे. सो अंतःकरण ह्याचा दुसरा शब्द असं इंग्लिशमध्ये इन्स्ट्रुमेंट. सो माइंड इज नथिंग बट इनर इन्स्ट्रुमेंट थ्रू विच वी ट्राय टू अंडरस्टँड सिच्युएशन अराउंड अस. We try to understand, decode the situation around us. Then we decide what best response we have to give to this situation. And finally we give response to that situation. आणि त्या रिस्पॉन्समधून आम्हाला काहीतरी घडतं, बिघडतं किंवा उत्तम होतं, मजा येते. आता हे जे सगळं मला कळल्यावर म्हणलं की किती महत्त्वाचा इन्स्ट्रुमेंट आहे. तर माझ्यासमोर हा गायक बसलेला आहे किंवा हा फोटोग्राफर आहे. या दोघांची इन्स्ट्रुमेंट, गायकाचा इन्स्ट्रुमेंट तानपूर आहे, याचा इन्स्ट्रुमेंट हा कॅमेरा आहे. ह्या दोघांमध्ये काहीतरी बिघाड झाला तरी त्यांच्यामध्ये कितीही क्षमता असली तरी ते त्यांचा परफॉर्मन्स उत्तम प्रतिसाद देऊ शकणारच नाही आहेत. आणि एकदा हे मला ॲनॉलॉजी कळली की माझा जो रिस्पॉन्स आहे तो इच अँड एव्हरी रिस्पॉन्स आय एम गिविंग थ्रू सर्टन इन्स्ट्रुमेंट, माध्यमातून दिला जातो. आणि मग मला जगायचं जे माध्यम आहे, जगण्यासाठी जे माध्यम देवाने दिलेलं आहे, त्या माध्यमाचं नाव मन आहे. त्यामुळे पहिला विषय झाला की वी लिव्ह थ्रू माइंड, वी लिव्ह बाय माइंड. आणि ह्या मनाकडेच माणसाचं सर्वात मोठं दुर्लक्ष असतं. हे विमलाताईंचंच दुसरं वाक्य आहे. सो मला ते वाटलं की आई शपथ किती फंडामेंटल वाक्य आहे की माणसाला आयुष्यात काय पाहिजे, उत्तम परफॉर्मर व्हायचं आहे, हो व्हायचं आहे. एक आनंद मिळाला पाहिजे, हो आनंद मिळाला पाहिजे. उत्तम प्रॉस्पेरिटी मिळायला पाहिजे, उत्तम प्रॉस्पेरिटी मिळायला पाहिजे. लोकप्रियता मिळायला पाहिजे, लोकप्रियता मिळायला पाहिजे. जे जे काय त्याला साध्य करायचं आहे या लाईफमध्ये, ह्या ज्या गोष्टी म्हणल्या ह्या साध्य करण्यासाठी तो प्रचंड तडफडतो, झगडतो, संघर्ष करतो. पण मी असं जर पाहिलं तर या सगळ्या प्रोसेसमधून आता माझा इतक्या वर्षांचा अभ्यास जो आहे त्यातून मला जाणवलं की 3 प्रकारचे रिस्पॉन्स देणारी माणसं मला सापडली किंवा दिसली, अनुभवाला आली. त्यातला पहिला रिस्पॉन्स आहे कंपल्सिव्ह रिस्पॉन्स टू लाईफ. काय करता सर, करावंच लागतं ना, पोट आहे ना, करणं भागच आहे ना. दिस इज नथिंग बट, मला पर्यायच नाही आहे. ती गोष्ट मला करायला नको आहे खरी, करण्यासारखी आवडत नाही आहे खरी. आजच मी एका माझ्या मित्राशी सकाळीच बोलणं झालं. अरे काय करू शंतनू, हे तर मला सोडायचं आहे. म्हणलं मग तू सोडायचं आहे तुला, पण लोक सोडत नाहीत. आता ही काय मला नाही कळलं ते.
मला सोडायचं आहे, मला ते काम करण्यातली मजा येत नाही आहे, हे मला कळतं आहे, ते करणं आवश्यक नाही आहे, त्याच्यापेक्षा छान छान गोष्टी करणं मला दिसतं आहे, मला हे करायचं आहे, तरी मी ते सोडू शकत नाही, कारण लोकांसाठी मला काम करावं लागतं. दिस इज नथिंग बट कंपल्सिव्ह रिस्पॉन्स टू द लाईफ. करावंच लागतं, पर्यायच नाही आहे, किंवा मला ते तोडता येत नाही आहे, ते बंधन सोडता येत नाही, हा पहिला विषय. दुसरा आहे व्हॉलेंटरी, की मला वाटतं मी केलं, पण त्या मला वाटतं मी केलं. मी खूप लोक व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेणारी मी पाहिली आहेत. का नाही, आता झालं, रिलॅक्स हो आता. पण त्या व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतल्यानंतर जो येणारा वेळ आहे, त्या वेळेचं काय करायचं हे गणितच नाही त्यांच्याकडे. सो कुठल्या गोष्टी मी मनापासून करतो किंवा मला वाटलं म्हणून करतो, ह्याच्यामध्ये ती गंमत असेलच असं नाही. मग गंमत म्हणजे काय? ती एक शिकण्याची मजा, ती करून दाखवण्याची मजा, करून दाखवून स्वतःच आनंद घेण्याची मजा, मला जे वाटतं ते दुसऱ्याला देण्याची मजा, हे त्या मनापासून ह्याच्यामध्ये काय असेल असंच नाही. तिसरा जो रिस्पॉन्स आहे, तिसरा रिस्पॉन्स मला वाटतो की इन्स्पायरिंग रिस्पॉन्स. इन्स्पायर्ड रिस्पॉन्स, तिथे गंमत आहे. तिथे दिवसाच्या उठण्यापासून मला माहिती की मला दिवस उठल्यावर काय करायचं आहे, काय मजा घ्यायची आहे, कशी कशी मजा घ्यायची आहे, माझ्या शरीराच्या फिटनेसची मजा घ्यायची, माझ्या गाण्याच्या रियाजाची मजा घ्यायची आहे, मला हा विषय मांडायचा, तो विषय मांडायचा विचार करण्याची मजा घ्यायची आहे, कसं होईल काय नाही. सो एव्हरी टाईम आय एम व्हेरी मच अवेअर, अलर्ट अँड एजाईल. इन्स्पायरिंगमध्ये आता हे 3 जर शब्द पाहिले मी, कंपल्सिव्ह रिस्पॉन्स, व्हॉलंटरी रिस्पॉन्स आणि इन्स्पायरिंग रिस्पॉन्स, मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांशी बोलत असताना तुम्ही पण सांगू शकता, तुमच्या जगामध्ये तुम्हाला किती लोक हे इन्स्पायर्ड रिस्पॉन्स देत असलेले दिसतात? बहुत कम दिखते हैं, बहुत कम दिखते हैं. मग प्रश्न येतो की असं का घडतंय? तर ह्या तिन्ही प्रकारच्या रिस्पॉन्सेसशी संबंध कोणाशी आहे? कोणाशी आहे? मनाशी आहे. तर जे मन ठीक ठीक आहे, तुझ्या भाषेमध्ये बेसूर आहे तंबोरा, पण गायलं जात आहे, शिकवायचं आहे ना, त्यांना कुठे कळते बेसूर आहे का काय? शिकूया आपण, नाही चलेगा वो. तर बेसूर झालेलं मन कळतं आम्हाला, बेसूर आमचं बिघडलेलं आहे ते पण कळतं आम्हाला, पण आम्ही रेटत राहतो. आपल्या भाषेमध्ये पाठी टाकत राहतो. सो पाठी टाकणं, मला आत्ता वाटतंय म्हणून मी काहीतरी करत राहणं, आणि मला हे करायचं आहे, त्यातून मला मजा घ्यायची, मजा द्यायची म्हणून करणं, हे सगळे जे 3 विषय आहेत, ह्या तिन्ही रिस्पॉन्सेस जे प्रकार आहेत, त्याचा खूप जवळचा संबंध आपल्या मनाशी आहे. जे जे काय माणसाला प्राप्त करायचं आहे, आपण सर्वसामान्य मनुष्य म्हणू किंवा अगदी रिलायन्सचे अंबानी बिंबानी म्हणू किंवा खूप प्रगल्भ माणसं म्हणू, समाधान, शांतता, आनंद हे पाहिजेत प्रत्येकाला. जेव्हा आपलं मूळ स्वरूप जेव्हा आपण म्हणतो की माणसाला काय पाहिजे, तर माणसाला सर्वात महत्त्वाचं प्रेम पाहिजे असतं. ऐसा कोई नाही दिख सकता मुझे की मला प्रेमच नको आहे, असं नसतं. सो मला प्रेम पाहिजे पण असतं, प्रेम द्यायचं पण असतं. मला ज्ञान हवं असतं, मला ज्ञान द्यायचं पण असतं. मला शक्ती हवी असते, मला शक्ती लोकांना द्यायची पण असते. मला आनंद हवा असतो, आनंद द्यायचा असतं. तर हे जे सगळे 5 मी गोष्टी सांगितल्या, ज्ञान, शक्ती, शांतता, प्रेम, आनंद, हे मला मिळणं किंवा न मिळणं हे कशावर अवलंबून आहे? मी जीवनाला देत असलेल्या प्रतिसादावर अवलंबून आहे. आणि हा प्रतिसाद कशावर अवलंबून आहे? माझ्या मनावर अवलंबून आहे. माझ्या मनावर अवलंबून म्हणजे मनाच्या स्वभावावर. मनाचा जो प्रोडक्ट आहे, आउटपुट आहे, आपण जे आता शूट करतोय त्याचं आउटपुट काहीतरी शूटिंगची क्लिप तयार होणार आहे. दॅट इज आउटपुट ऑफ दॅट कॅमेरा. तू जो रियाज करतोयस त्या रियाजातून काहीतरी परफॉर्मन्स घडणार आहे, ती बंदिश उघडली जाणार आहे. किंवा श्रेया जे काउन्सिलिंग करते त्या काउन्सिलिंगमधून श्रेयाच्या समोर बसलेला जो व्यक्ती आहे त्याच्या मनात काहीतरी प्रकाश पडणार आहे. हा जो सगळा विषय आहे, सो माझा आउटपुट आहे, त्या आउटपुटचा जो दर्जा आहे, ह्या आउटपुटच्या दर्जावर जगण्याचा दर्जा पण अवलंबून आहे. पण ह्या आउटपुटचा दर्जा ज्याच्यावर अवलंबून आहे तो दर्जा मनाच्या दर्जावर अवलंबून आहे. आणि ह्या मनाकडेच आमचं दुर्लक्ष आहे. वी डोंट नो हाऊ टू लुक ॲट माइंड, वी डोंट नो व्हाय टू लुक ॲट माइंड. आणि जर आम्हाला कळलं समजा की आपण म्हणतो ना, सर आम्हाला आजकाल मजा येत नाही, ठीक आहे, लक्ष लागत नाही. आता मी काल परवा मोठ्या ग्रुपशी बोलत होतो, ते म्हणजे सतत माइंड डिस्ट्रॅक्ट होत असते.
सो डिस्ट्रॅक्ट होणं, लक्ष लागत नाही. हल्लीच्या लोकांचं बोर होतं, की हल्ली तरुणांशी बोलत असताना जाणवतं की सर फोमो येतो. फोमो म्हणजे का? नंतर मला कळलं फिअर ऑफ मिसिंग आउट. मग का बरं ती भीती वाटते? का? विविध प्रकारच्या भावना, मी गोष्टी करतोय आता जी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, पण त्या गोष्टीची महत्त्वाची करत असताना तो विषय फटकन येतो आणि सगळं डिस्ट्रॅक्शन होऊन जातं. मग ते विचारांचं एकसंगत्व, कृतीचं एकसंगत्व, संकल्पातली सिद्धी हे विषय का येत नाहीत? कारण त्यामागे जे मन नावाचा एक इन्स्ट्रुमेंट आहे ते स्थिर नाही आहे. आत्ता हे सुंदर चित्रण होत आहे कारण कॅमेरा स्थिर आहे. त्या कॅमेऱ्याला माहिती आहे की प्रकाशयोजना कशी पाहिजे, माझं बोलणं कसं पाहिजे, हे सगळं मला सांगितलं गेल्यावर जे काय कॅप्चर घेतोय तो कॅमेरा अत्यंत स्थिर मनाने जे त्याला हवं आहे ते कॅप्चर करतोय. ह्यालाच मी म्हणतो मनाची धारणाशक्ती. आता ही धारणाशक्ती जर उत्तम असेल तर पुढचा प्रवास, रिस्पॉन्सेस टू लाईफ हे घडतं. त्यामुळे ह्या सगळ्या गप्पातून मला जे मांडायचं आहे, आणि ह्या गप्पा असतील आपल्याला, कदाचित प्रश्नोत्तरं पण घेऊ शकू, माहिती नाही मला, पण आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये, आपल्या मनाच्या अंतरंगामध्ये नेमकं हाऊ माइंड वर्क्स, मनाचं महत्त्व काय, ते कसं काम करतं, ह्या मनाचा आणि माझ्या आत्ताच्या असलेल्या या क्षणाशी काय संबंध आहे, मी जो परफॉर्मन्स देतो त्या परफॉर्मन्सशी नेमका काय संबंध आहे, या परफॉर्मन्सचा दर्जा आणि मनाचा दर्जा यातला काय परस्पर संबंध आहे, हे जर समजलं ना माणसाला, आयुष्यभर मला तर अशी वाटते की मज्जा येईल. म्हणजे प्रत्येकाची क्षमता आहेच, प्रत्येकजण जो तो त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार उत्तम काम करतोच आहे. पण त्याच्यामध्ये म्हणतो ना, एक साधा आमच्या बायकोनी वरण केलं पण त्याला लसणाची फोडणी दिली, आहा हा हा, की लसणाची फोडणी दिल्यावर मजा येणार आहे. तेच वरण पण त्याला आपण तडका म्हणतो, तडका मारके, दाल फ्राय तडका मारके, मजा आता आहे. तसंच जगणं विथ इन्स्पिरेशन, आहा हा, जगणं विथ कमिटमेंट टू व्हॉट, टू माय सेल्फ. सो आय एम नॉट कॉम्पिटिंग विथ यू, आय एम कॉम्पिटिंग विथ माय सेल्फ. हा थॉट प्रोसेस जरी शिफ्ट झाला, फोकस शिफ्ट, जगावरचा फोकस जाऊन माझ्यावर फोकस जर मला करता आला, तर जे माझ्यातून प्रकट होणार आहे, जो परफॉर्मन्स प्रकट होणार आहे, हा परफॉर्मन्स प्रत्येक वेळेला वाढत 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 म्हणजे त्याचा दर्जा वाढण्याची शक्यता खूप आहे. कारण वी आर फोकसिंग ऑन नॉट व्हॉट इज थिंकिंग अबाउट मी, आय एम फोकसिंग व्हॉट आय एम फिलिंग अबाउट मी. तुझा श्रोत्याशी संबंध प्रस्थापित व्हायला पाहिजे, तुझ्या रागाशी संबंध प्रस्थापित व्हायला पाहिजे, हिचा समोर जो क्लायंट बसला त्या क्लायंटशी हिचा संबंध प्रस्थापित व्हायला पाहिजे. आत्ता माझ्यासमोर कॅमेरामनचा संबंध माझा प्रस्थापित व्हायला पाहिजे, जिच्याबरोबर संसार करतो तिच्यावर संबंध माझा प्रस्थापित व्हायला पाहिजे. हा हसण्याचा विषय नाही, जोकचा विषय नाही. विषय असा आहे की अनेक ठिकाणी असे पाहतो की जे माणसाच्या आयुष्यातलं मूलभूत नातं आहे, कंपॅनियनशिप, आपण त्याला कुठलंही लेबल लावत नाही, आता लग्न लेबल लावत नाही, मॅरेज लेबल लावत नाही, लिव्हिंगचं लेबल लावत नाही आहे, पण कंपॅनियनशिप पाहिजे. म्हणजे मला कोणाबरोबर तरी आयुष्य काढायचं आहे आणि कोणाबरोबर की माझ्या आयुष्यातला तो व्हॅल्यू एडिशन व्हायला पाहिजे, मला मजा आली पाहिजे, त्या सहजीवनातून मला जगण्याचा आनंद घेता आला पाहिजे किंवा माझं जगणं अर्थपूर्ण व्हायला पाहिजे, अशी कंपॅनियनशिप. आता अशी कंपॅनियनशिप झाली तर ती कुणाच्या साह्याने होणार आहे? माझ्या मनाच्या साह्याने. इफ माय माइंड इज नॉट ट्यून प्रॉपरली विथ दॅट पर्टिक्युलर पर्सन्स माइंड, ती हार्मनी निर्माणच नाही झाली, तो रेझोनन्स निर्माणच नाही झाला आणि आम्ही जगतो एकत्र किंवा जगण्याचा प्रयत्न करतो एकत्र, नाही होने वाला. व्हेन वी आर टॉकिंग अबाउट माइंड, संबंध जेव्हा प्रस्थापित होतात तेव्हा व्यक्तीचे संबंध प्रस्थापित होत नसतात, तर त्या व्यक्तीमध्ये असलेला जो अहंकार आहे पहिला आणि दुसरा दृष्टिकोन आहे, ह्या. सो व्हेन आय एम टॉकिंग विथ यू, आय एम टॉकिंग विथ, सो आय म्हणलं की तो अहंकार आलाच आहे. शंतनू गुणे तुमच्याशी बोलताय, ज्याचा अर्थ शंतनू गुणांना माहिती आहे की मी तुमच्याशी बोलतोय. हा मी आला की अहंकार आला, आणि मी आला की दुसरा काय आला, दृष्टिकोन आला. हा माझा दृष्टिकोन आहे. हे दोन्ही यायला हरकत नाही, कारण त्याच्याशिवाय संसार सुरूच होत नाही किंवा लाईफ, प्रॅक्टिकल लाईफ सुरू होणार नाही आहे. पण हे दोन्हीही भ्रामक आहेत हे मला कळलं पाहिजे. हा फंडामेंटल विषय आहे. तर इसमें जाना नाही हमको अभी. तर हिचा चेहरा होता, अरे येता मी भ्रामक आहे म्हणजे काय, वो जाएंगे नहीं, हम स्पिरिचुअलिटी में नहीं जाएंगे, लेकिन ये तो मालूम होना चाहिए कि भैया
वेन आय एम टॉकिंग विथ यू, मी एक माझा अहंकार जो आहे, जो मी प्रस्थापित होतोय आणि माझा दृष्टिकोन काय हा प्रस्थापित होतोय. इथपर्यंत ठीक आहे, पण मी आणि माझा दृष्टिकोनच बरोबर आहे इथे जेव्हा सुरू होतो तेव्हा समोरच्या दृष्टिकोनाला समजून घेण्याची प्रोसेस राहतच नाही. सो एक दृष्टिकोन दुसऱ्या दृष्टिकोनाशी मॅच होऊ शकत नाही, रेझोनेट होऊ शकत नाही. जशा 4 तंबोऱ्या तारा वेगवेगळ्या आहेत, 4ही वेगवेगळ्या सुरात लागल्या आहेत, षड्ज षड्ज पंचम गंधार बिंधार आहे, पण तो सगळा जुळला गेला की आम्हाला स्वयंभू गंधार ऐकू येतो. हा स्वयंभू गंधार ऐकायची आस लागलेली असते त्या गायकाला. तो कानावर पडल्याशिवाय गाणं सुरू होत नाही. मग 2 व्यक्ती आहेत, मग 2 व्यक्तींमधले हे पर्स्पेक्टिव्ह जर मॅच होत नसतील किंवा मॅच होण्यासाठी प्रयत्न केले जात नसतील तर आयुष्यातला हा सर्वात मोठा जो विषय आहे, मला कुणाबरोबर तरी आयुष्य काढायचं आहे ज्याच्यातून मला असं आत्ता वाटतंय की माझं आयुष्य ह्या व्यक्तीबरोबर उत्तम जाईल, मजेत जाईल, आनंदी जाईल. आप ही बोलो भैया, किती अशा सुंदर जसे मेड फॉर इच अदर कंपॅनियनशिप तुम्हाला दिसतात. कारण ही कंपॅनियनशिप आय एम टॉकिंग अबाउट हसतोय कदा कदा हसतोय. परवा अशाच त्या बाई माझ्याशी मॅडम बोलत होत्या, सिनियर होत्या, म्हणजे 30-35 होत्या. त्यांना मी हा विषय काढला आणि त्या इतक्या हसायला लागल्या. सर तुम्हाला असं वाटतं का म्हणे, शक्य आहे का म्हणे नवरा आणि बायकोमध्ये संवाद होईल? तो बेसिक प्रश्न होता तो. म्हणजे हा जर बेसिक प्रश्न असेल आणि आमचा संसार आत्तापर्यंत झालेला असेल 15 वर्ष, तर त्या संसाराला संसार म्हणायचं का? मग ते कुठला रिस्पॉन्स झाला? तो मगाचा कंपल्सिव्ह रिस्पॉन्स झाला. ओ माय गॉड, जी कंपॅनियनशिप आम्ही म्हणतोय की ज्या कंपॅनियनशिपमुळे मला असं वाटतं की हा माझ्या आयुष्यातला पूर्णत्व येईल, मला संपूर्णत्व प्राप्त होईल, तुझ्याशिवाय मी इनकम्प्लीट आहे वगैरे वगैरे, हे कुछ नाही होता. आणि उलट जाणवतं की काही वेळा असं होतं की तू नसशील तर मी कंप्लीट आहे असं वाटायला. ये बात है. आता हे जो बात आहे हे आम्हाला फार महत्त्वाचा विषय की मन आणि मनाची रिक्वायरमेंट, संबंध प्रस्थापित करण्यासाठी मन कसं काम केले हे फार महत्त्वाचं आहे. कारण विमलाताई ही व्यक्ती माझ्या आयुष्यात गडागडात रुजली गेली आहे. त्यांचं एक जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट फार भारी आहे. भारी म्हणजे अलौकिक आहे. जीवन संबंधातून उमलतं, जीवन संबंधातून उमलतं, केवढं स्टेटमेंट आहे. मग संबंध म्हणजे काय? मग अशी म्हणलं माझा माझ्याशी संबंध, माझा माझ्या मनाशी संबंध, माझा माझ्या शरीराशी संबंध. सगळ्यात जास्ती कोण कोणाला गृहीत धरतं? मी माझ्या शरीराला गृहीत धरतो. मी माझ्या मनाकडे दुर्लक्षच करतो, पण शरीराकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. पण शरीराला सर्वात जास्त गृहीत धरतो कोण? मनुष्य. का गृहीत धरतो? अरे हम तो कुठलाही मनुष्य वयाच्या 25तून बाहेरच पडायला तयार नाही. आता आमचे सगळे मित्र 60-65चे आहेत, मी स्वतः आहे. म्हणताना काय म्हणतात, मग ते स्त्री असेल तर जास्ती, अगं अजून आम्ही 25तून बाहेरच नाही पडलो. का तो 25तून बाहेर नाही पडलं? कारण 25मध्ये लोकांना वाटते की जो संबंध असेल त्या काळात तो सगळ्यात बेस्ट ॲज फार एफिशियन्सी ऑफ बॉडी इज कन्सर्न. आता आम्हाला ती एवढी एफिशियंट बॉडी नाही आहे, पण एफिशियंट बॉडी नसताना सुद्धा मी ती बॉडीची एफिशियन्सी वाढवायला काही प्रयत्न करतोय का? नाही. सो माझा संबंध शरीराशी आहे, पण व्यायाम करत नाही का? करा असं वाटतं रे संतांनी, आपण कळते पण मेडिटेशन करावं असं वाटतं रे संतांना, पण ते नाही होत. सगळ्याच गोष्टी असे जेव्हा होतात तेव्हा आम्ही म्हणतो की ते संबंध नीट सखोल प्रस्थापित झालेच नाहीत, ते गृहीत धरले गेले. आणि हे गृहीत धरण्यामध्ये इतकी माती खातो आपण, 100% माती खातो. पण त्यावेळेला काय होतं, जेव्हा सगळं छान आहे ना तेव्हा हो जात आहे सब, पण जेव्हा आवश्यक असते त्या मनाची किंवा त्या शरीराची किंवा त्या मित्राची एफिशियन्सी, संबंध प्रस्थापित होण्याची क्षमता, ती जर त्यावेळेला नसेल तर आमचा परफॉर्मन्स होतच नाही, करता येत नाही. मग सगळी गडबड होऊन जाते. सो हा जो सगळा महत्त्वाचा मुद्दा आहे की हाऊ आय एम गोइंग टू एक्सप्रेस माय सेल्फ थ्रू माइंड, और हाऊ आय एम गोइंग टू बिल्ड रिलेशनशिप विथ लाईफ और विथ माय सेल्फ विथ द हेल्प ऑफ माइंड.
हे कळण्याची गरज आहे आणि हे कळलं गेलं तर फार मजा येऊ शकते. त्यामुळे ह्या सगळ्या विषयातला सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे, मी आणि ज्याच्याबरोबर माझं आयुष्य उत्तम जाईल असा कंपॅनियन, हे जर दोघेही ठरवून येत असतात एकत्र उत्तम आयुष्य घालवण्यासाठी, पण मग ते बऱ्याच वेळेला असं दिसतं का घडत नाही. याच्यामागची कारणं काय असू शकतील, नेमकं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आम्ही जातो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला पाहिजे असतं व्हॉट इज द एक्झॅक्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट. माझं आणि तुझं पटत नाही हे प्रॉब्लेम स्टेटमेंट नाही आहे, हे जेनरिक स्टेटमेंट आहे. लग्न झाल्यावर जीवन आनंदी जातं हे जेनरिक स्टेटमेंट आहे. जायला पाहिजे असतं, व्हायला पाहिजे असतं, पण मग हा जो सगळा विषय आहे, हा सगळा विषय दोन विशिष्ट वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह असलेली व्यक्ती एकत्र येतात आणि त्या व्यक्तीच्या एकत्रित येण्यातून आम्हाला एक रेझोनन्स पाहिजे आहे, एक संवाद पाहिजे आहे. हा संवाद जर निर्माण झाला तर त्या दोन व्यक्तीमधून जो प्रस्थापित होणारा संबंध आहे, हा संबंध आनंददायी असेल, मजेत असेल. पण मग असा प्रश्न आम्हाला असा पडतो की असा क्यों नाही होत आहे. प्रत्येक ठिकाणी होत नाही असा विषय नाही, प्रत्येकाला अपवाद 100% आहेत. पण जर आम्ही टक्केवारीच काढली तर मला असं जाणवतं की 4-5% लोकांचा संवाद रेझोनन्स खूप छान आहे. 90-95%चा संवाद होत नाही आहे, कारण तो संबंध प्रस्थापित होत नाही आहे कोणाचा कोणाशी, माझा त्या माणसाशी किंवा माझा त्या माणसातून निर्माण होणाऱ्या नात्याशी. सो हा खूप महत्त्वाचा विषय आहे. माइंड, रिलेशनशिप, माइंड अँड क्वालिटी ऑफ रिलेशनशिप हे प्रत्येक ठिकाणी आहे. त्यामुळे आजचा हा जो विषय आहे हा सहजतेने आम्हाला उलगडता येतोय का, याचा अर्थ असा की सहजतेने माझी आणि ज्याच्याबरोबर मला आयुष्य काढायचं आहे त्याचा एक छान संबंध प्रस्थापित होण्यासाठी मला काय करावं लागेल, म्हणजे माझ्या मनावर कुठलं ट्रेनिंग द्यावं लागेल, हे जर मला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा मला 100% समजून घ्यावं लागेल माझ्या मनामधला जे एक प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे की ह्या गोष्टींमुळे संबंध प्रस्थापित व्हायला अडथळे येत आहेत हे मला कळले पाहिजेत. मग जर मला असं विचारलं की आज आपण गप्पाच मारतोय, सहजतेने गप्पा मारतोय, तुम्हाला काय वाटतं की हे जे नातं प्रस्थापित व्हायला, उत्तम प्रस्थापित व्हायला, अर्थपूर्ण प्रस्थापित व्हायला कुठले कुठले अडथळे असतात. आता मी असू शकतात नाही विचारलं, असतात. अंडरस्टँडिंग कपॅसिटी, अंडरस्टँडिंगचा एक जो विषय असतो की तो ती व्यक्ती असेल किंवा विषय सुद्धा असेल, पण इथे आपण व्यक्ती सो एकमेकांना समजून घेण्याची क्षमता, अंडरस्टँडिंग, सो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याचा पुढचा डिकोड करायला लागेल ना. समजून घेण्याची क्षमता म्हणजे काय. समजा असं म्हणलं की नाही ते झालं, पण मला याला समजून घेता येत नाही आहे, मला याला समजून घ्यावंसं वाटत नाही आहे, दोन भिन्न मुद्दे आहेत. मग नेमकं काय घडतं आहे, मला समजून घेता येत नाही आहे, म्हणजे समजून घ्यायची इच्छा आहे पण घेता येत नाही आहे, हे एक स्टेटमेंट झालं. पण मला याला समजून घ्यायची गरजच वाटत नाही, हे दुसरं स्टेटमेंट झालं. तिसरं स्टेटमेंट काय होऊ शकतं, जर नातं हे आपण आता वी आर गोईंग इन डिकोडिंग द रिलेशनशिप मोड, आणि हे रिलेशनशिप आपण अशी म्हणतोय की माझी आणि माझ्याबरोबर कंपॅनियन आहे, त्याला मुद्दामून मी आता लग्न नाव देत नाही आहे, मला मुद्दामून त्याला कुठलंही अशा प्रकारचं वेडिंग बंधन हे निर्माण झालेलं नातं म्हणत नाही आहे. मला असं नातं हवं आहे की मी अशा नात्याच्या शोधात आहे की ज्या नात्याच्या बरोबर कंपॅनियनशिपमध्ये राहून माझ्या जगण्याला एक अर्थपूर्णता येईल, परिपूर्णता येईल आणि त्या जगण्यातून सहज जीवनातून मला मजा येईल. सो इथे एक व्यक्ती आणि एक दुसरी व्यक्ती, आणि ह्या व्यक्तीमधून जो रेझोनन्स तयार व्हायला पाहिजे, हा तयार होण्यामधले अडथळे आपण आता ट्राईंग टू डिकोड इट. आणि हा अडथळा जो आहे, हा पहिला आम्हाला अडथळा जाणवला की त्या व्यक्तींची एकमेकांना समजून घ्यायची क्षमता नसेल किंवा एकमेकांना समजून घ्यावंसं वाटत नसेल. व्हॉट कॅन बी थर्ड थिंग, ॲक्सेप्टन्स. सो तिसरा मुद्दा आपला आला की आम्ही एकमेकांना आहे तसे ॲक्सेप्ट करू शकत नाही. इट इज नॉट ओनली ॲक्सेप्टन्स, आहे तसे, हा तिसरा मुद्दा आला. आता मी पाहताना म्हणजे हे आता मला त्याचं उत्तर मिळालं तर आपण शोधायचा प्रयत्न करू.
एवढ्यातल्या एवढ्यात मला असं बरंच जाणवलं की माझ्या मित्रांच्या मुलगी असेल किंवा मुलं असतील, त्यांची नुकतीच लग्न झाली आणि 2 किंवा 3 वर्षाच्या आत डिवोर्स झाले. आणि मग ते जेव्हा त्यांच्याशी जेव्हा बोलणं झालं माझं त्या व्यक्तींशी, त्या घटनांमधल्या व्यक्तींशी, तेव्हा फटकन उत्तर आलं की आता नाही जमू शकत, आमचं नाही जमू शकत. आमचं नाही जमू शकत या शब्दाचा अर्थ असा झाला की आम्हाला आमच्या मनाप्रमाणे जगलं तरच हा संबंध प्रस्थापित होईल. जर माझ्या मनाप्रमाणे मला जगता नाही आलं आणि ज्या प्रकारे मी जगतोय त्या प्रकारे समोरच्या माणसाला आवडत नसेल, याचा अर्थ कळला की एक व्यक्ती ही एक वर्तुळ झालं, एक दुसऱ्या व्यक्तीचं वर्तुळ झालं. जेव्हा आम्ही कंपॅनियनशिपमध्ये जायचं ठरवलं तेव्हा आम्ही कडी निर्माण केली. सो एक कडी दुसऱ्या कडीशी घट्ट अडकलेली आहे. 2 भिन्न व्यक्तिमत्व आहेत, हो 2 भिन्न व्यक्तिमत्व आहेत, पण भिन्न व्यक्तिमत्व आहेत म्हणजे परस्पर संबंध तुटलेच पाहिजेत असं काही गरज नाही. माझं एक व्यक्तिमत्व आहे, मी गायक आहे, हिचं एक व्यक्तिमत्व आहे, ती पण गायिका आहे. पण ह्या गायिका आणि ह्याच्यामध्ये माझी कॉम्पिटन्सी आहे तत्त्वज्ञानाची, हिची कॉम्पिटन्सी आहे घराला सुंदर ठेवायची किंवा घरातल्या माणसांना जपायची. आता ह्या दोन्ही जर परस्पूरक झाल्या तर ही कडी संबंध राहू शकतो आणि हा संबंध जर राहिला तर उद्या काही दिवसांचा घट्ट होऊन हा संबंधातून जो अपेक्षित आनंद आहे त्या दोघा व्यक्तींना ते होऊ शकतो. मूळ मुद्दा आम्हाला असा आहे आता करायचा की हा रेझोनन्स प्रस्थापित होण्यासाठी जे 3 मुद्दे आपण पाहिले, ह्याच्याशिवाय अजून काही तुम्हाला जाणवत आहे का? पहिला मुद्दा पाहिला आम्ही एकमेकांना समजून घ्यायची क्षमता नाही. दुसरा मुद्दा पाहिला की एकमेकांना समजून घ्यावंसं वाटत नाही. तिसरा मुद्दा पाहिला की एकमेकात जसे आहेत तसे ॲक्सेप्ट करता येत नाही. व्हॉट कॅन बी नेक्स्ट? तडजोड करायची रिझन नाही सापडत टू होल्ड ऑन. कशासाठी? का होल्ड ऑन? मी यातून काय घडणार आहे? हां, म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ दॅट पर्सन इज इंडिव्हिज्युअलिस्टिक, तो उत्तम करतोय की, सो मी एकटं पण करू शकते. देन वाय देर शुड बी अ नीड ऑफ अन कंपॅनियन. सो कंपॅनियनशिप का, ह्याचंच उत्तर मे बी क्लिअर असू शकेल. मला जे जाणवतं ही सगळी उत्तरं मला बरोबर आहेत असे जाणवतं. म्हणजे ठीक आहे, असू शकतात की असतातही याच्यात. खूप फंडामेंटल गोष्टी मी ज्या आत्तापर्यंत काउन्सिलिंग केले, ज्या प्रकारच्या केसेस पाहिल्या, त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा कॉम्पोनंट मला जाणवला की त्या 2 व्यक्ती ज्या एका घरामध्ये एका छपराखाली राहतात त्यांच्यामध्ये संवादच नाही आहे. आता किती फंडामेंटल गोष्ट आहे की 2 व्यक्ती एकाबरोबर राहता आहेत पण त्यांना एकमेकांशी संवाद करावासा वाटत नाही. संवादाचा अभाव हाच विषय. जर कुठल्याही प्रकारचे संबंध पाहिले, मुलगा वडील संवादाचा अनुभव, पालक विद्यार्थी संवादाचा अनुभव, शिक्षक विद्यार्थी संवादाचा अभाव. मग हा जर हल्ली पाहायला गेलं तर समाजामध्ये तो जास्तीच व्यापक. कितीतरी पालक येतात आणि सांगतात की आमच्या मुलांना लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही. तो त्याची रूम, त्याचे काय फोन असेल किंवा लॅपटॉप असेल, ही इज कम्फर्टेबल विथ हिमसेल्फ और त्याचे जे आहेत ते. मग हा संवाद करावासा न वाटणं म्हणजे मला संवाद करायची गरजच वाटत नाही आहे. मग त्या कंपॅनियनशिपमध्ये जी लोक आहेत त्यांनासुद्धा जर एकमेकांशी संवाद करायची गरजच वाटत नसेल, याचा अर्थ सहजीवन, सहकार्य, सहसंवेदनशीलता या सगळ्या गोष्टींचं तिथे गंमतच आहे सगळी. नेसेसिटी वाटतच नाही आहे. मग नेसेसिटी वाटत नाही आहे हे सत्य आहे का हा भ्रम आहे? आय कॅन डिपेंड, आय कॅन हँडल एव्हरीथिंग विच इज नॉट पॉसिबल. कारण हे संपूर्ण जर सृष्टीच म्हणली तर ही सृष्टीच परस्पर विरोधी घटनांनी किंवा एनर्जीजनी बॅलन्स झालेली आहे. दिवस आहे तर रात्र आहे, पाऊस आहे तर उन्हाळा आहे, स्त्री आहे तर पुरुष आहे, दाया है तो बाया है, सिर्फ बाया से नहीं चलने वाला, फिर दाया से नहीं चलने वाला. किती सुंदर बॅलन्स आहे ना, इतका सुंदर बॅलन्स आहे. आणि ह्या प्रत्येक बॅलन्समध्ये गंमत काय आहे? संबंध आहे. नगधिन धागतिट धागतिट धागित्र तू न घेणं, हा संवाद चालू झाला आहे. हा संवाद जरी इथे चालू असला तरी तो पहिल्यांदा इथे संवाद असतो. इथला संवाद तबल्यातून सुरू होतो आणि तबल्यातून संवाद श्रोत्यांपर्यंत जातो. गायकाचं तेच, गृहिणीचंही तेच.
गृहिणी जेव्हा उत्तम काम स्वयंपाक करत असते तिचा त्या पदार्थाशी संवाद चालू असतो आणि तो पदार्थ होत असताना मनामध्ये असतो की हा पदार्थ खायला जेव्हा मी देईन माझ्या लोकांना पहिली मला दाद मिळेल, मस्त झालाय. संवाद आहे हा. मग हा जर संवादच मी नाकारत असेल किंवा संवादाची मला गरजच वाटत नसेल तर नाही चालेल. याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. मग कुठे गडबड आहे? मनामध्ये गडबड आहे. मनामध्ये गडबड आहे याचा अर्थ माझ्या जीवनाकडे पाहायच्या दृष्टिकोनामध्ये फरक गडबड आहे. मला आयुष्यातनं नेमकं काय पाहिजे, जीवनात मला काय हे कळतच नाही आहे. आणि मग मला एक विचित्र प्रकारचं स्वातंत्र्य मला लागत असतं की मी जे विचार करतोय, मी जे ठरवतोय त्याच्यामध्ये लुडबुड करू नका. सो दुसऱ्याचं अस्तित्वच नाकारलं जात आहे. ओ माय गॉड. आत्ता मी सकाळी कुठलं तरी गंमत पाहिली फेसबुकवर. पुण्याच्या सोसायटीमध्ये हरणांचा कळप आलाय. ते दृश्य इतकं विदारक आहे. आपण नेहमी हरण पाहिले की कसं वाटतं ना, पण आम्हाला जंगलातलं हरण पाहायची सवय आहे. पुण्याच्या सोसायटीमध्ये हरणांचा कळप शिवणे कुठेतरी याच्यात. सो काय झालंय, त्या पर्यावरणाचा आणि त्या हरणांचा संबंध संपल्यामुळे ते बिचारे भुके पोटी आता सोसायटीमध्ये फिरतायत. इतकं विदारक दृश्य होतं ते. पण ह्याचा संबंध कशाशी आला? मग त्या माणसांशी आला. माणसाचा पर्यावरणाचा संबंध घेत चालला, माणसाचा जगण्याचे संबंध कमी होत चालला. आणि या सगळ्या प्रोसेसमधून झालं होत काय, आय एम फीलिंग दॅट व्हॉट एव्हर माय थॉट प्रोसेस इज द ओनली राईट थॉट प्रोसेस. मग तिथे आता विषय आला, अशी जर थॉट प्रोसेस, गुरु शिष्य संबंध सुरूच होणार नाहीत. हमें मत शिकाव यार, हमें मालूम, मला अक्कल शिकवू नका. आता हे मित्रांनी मित्रामध्ये म्हटलं तर एक वेळ ठीक आहे, पण दोघंही मित्र एकमेकांना ओळखतात. पण कंपॅनियनशिपमध्ये जर झालं, गुरु शिष्यामध्ये झालं, मुलगा आणि वडिलांमध्ये झालं, नाही चलेगा. सो मला हे असं वाटतं की ह्या सगळ्या प्रोसेसमधलं जे मुख्य प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, हे प्रॉब्लेम स्टेटमेंट असं आहे की दोन विविध पर्स्पेक्टिव्ह असलेली व्यक्ती जेव्हा एकत्र येणार, त्या एकत्र येण्यामध्ये त्यांचा मूळ आशय हा पाहिजे संबंध डेव्हलप होण्यासाठीचा, मला याच्याशी किंवा आमच्यामध्ये संवाद होणं निर्मितीची गरज आहे. आणि हा संवाद म्हणला की इतका विषय आहे, हा संवाद मला प्रस्थापित करायचा म्हटलं की सहजतेने मी तुझं ऐकायला लागतो. तर सहजता आली. मला अट्टास नाही करायचा. श्रेयाला काय म्हणायचं आहे, मी सहज ऐकायला लागतो. तिचं काय मत आहे, मी सहजतेने. कारण इथे संवाद निर्माण व्हायला पाहिजे, ही मी सहज अंतःप्रेरणा आहे. या फंडामेंटल विषय सुरू झाला होता. नातं निर्माण करायचं झालं तर मला त्या विषयाशी संवाद आहे. आमचे गुरुजी सांगायचे गाण्यातले किंवा अभिषेकी बुवा सांगायचे की पहिल्यांदा राग तुमच्याशी बोलणार नाही आहे, तुम्हाला राग समजून घ्यायचा आहे. मग रागाजवळ तुम्हाला बसायचं आहे, रागाशी मैत्री करायची आहे, रागाला समजून घ्यायचं आहे. आणि कधीतरी तो एक वेळ असेल की राग तुमच्याशी बोलायला लागेल. पण हे जसं रागाशी संबंधित आहे, हे जसं तबल्याशी संबंधित आहे, हे कुठल्याही कलेशी संबंधित आहे की ती कला तुमच्याशी बोलली पाहिजे. पण कलेला म्हणतो ॲबस्ट्रॅक्ट झालं ना, हे झाड माझ्याशी बोललं, हे ॲबस्ट्रॅक्ट झालं. पण ही तर हाडा माझाची मन असलेली विचार करणारी व्यक्ती, हिच्याशी माझा संवाद प्रस्थापित व्हायला पाहिजे. हे माझ्यामध्ये तसं खूप सोपं आहे आणि सहज असायला पाहिजे. पण जे सहज वाटतं आहे व्हायला पाहिजे ते आज अत्यंत अवघड होत चाललं आहे. मग का अवघड होत चाललं आहे? मग असे म्हणलेले आपले 4 गोष्टी. हे जर 4 गोष्टी नाही झाल्या तर आपली जी कंपॅनियनशिप आहे, ज्या कंपॅनियनशिपमधून आपण एक सुंदर जगण्याचं एक स्वप्न बघतोय, ते स्वप्न कधी प्रत्यक्षात येऊ शकत नाही. आणि जर ते प्रत्यक्षात नाही आलं तर मग मनाचे वेगळे विषय सुरू होतात. मग ती निराशा येते, फ्रस्ट्रेशन येतं, डिप्रेशन येतं. जी काही मी करू शकतो त्यातसुद्धा मन लागत नाही. मग बोरिंगपणा सुरू होतो. मग आपल्याशीच कुठं, मग त्यातून अजून अनेक फाटे फुटतात. पण हा जो सगळा संबंध आहे, हा एका गोष्टीची संबंध आहे, माझा आणि माझ्या मनाचं नातं कसं आहे, माझं आणि माझ्या मनाचा संवाद कसा सुरू आहे. या संवादाबरोबरच हे संवाद जर छान असेल तर मला नकळत वाटायला लागतं की जे माझ्या आयुष्यात येणार
त्यांच्याशी माझा संवाद प्रस्थापित करण्यामध्ये मला मजा आहे. आणि मग सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या व्यक्तीबरोबर मला आयुष्य काढायचं आहे त्या व्यक्तीबरोबर संवाद प्रस्थापित झाला की क्या बात आहे. असा हा सगळा विषय उलगडत जाऊ शकतो. आणि हा उलगडत जाताना खूप फंडामेंटल गोष्ट काय घडत जाते, आपणही आपल्याला समजत जातो आणि जिच्याबरोबर राहायचं आहे त्या व्यक्तीचीही गंमत, तिच्या अंतरंगात दडलेलं जे छान असेल किंवा जे चुकीचं असेल तेही आम्हाला समजत जायला लागतं. विषय समजायला लागला की ॲक्सेप्ट व्हायला प्रॉब्लेम नसतो आणि ॲक्सेप्टन्स जिथे यायला लागतो, मग तिथे ॲक्सेप्टन्सचा विषय भारतीय तत्त्वज्ञानामध्ये फार सुंदर सांगितला आहे. ॲक्सेप्टन्स हा अनकंडिशनल असलं पाहिजे आणि अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स हा फक्त प्रेमातूनच येऊ शकतो. जे प्रेम अनकंडिशनल आहे त्यालाच प्रेम म्हटलेलं आहे. बाकीची फक्त सुखाची भावना आहे. फार सुंदर हे आहे, मला तुझ्यावर राहायला आवडतं कारण तू माझ्या सगळ्या गोष्टी ऐकतोयस, दॅट इज नॉट अ प्रेम. सो माझं जे प्रेम आहे हे माझं ते एकदम होणार नाही हे मान्य आहे प्रत्येकाच्या मनात. पण परत शब्द काय वापरला मी, मनाच्या इव्हॉल्विंग स्टेजेस वापरला. आला का परत मन? कारण लग्न जेव्हा होणार किंवा कंपॅनियनशिप होणार तर पहिल्यांदा पॉझिटिव्ह असणार, गडबड असते की ते पहिल्यांदा येत होते हे मी आणि माझे, ही माझी किंवा हा माझा असलेला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण पुढे च येतो, ही माझी च, हा माझा च, हिनी माझी प्रत्येक अपेक्षा पूर्ण केली पाहिजे च, ती अपेक्षा पूर्ण झाली तर च सिद्ध होतं की तिचं माझ्यावर प्रेम आहे. सो ते दोन जेव्हा व्यक्तिमत्व येतात, भिन्न व्यक्तिमत्व येतात, त्या दोन भिन्न व्यक्तिमत्व आपापला अहंकार आणि आपापल्या पर्स्पेक्टिव्ह घेऊन येतात. आपल्या अहंकार आणि पर्स्पेक्टिव्ह बरोबर एकमेकांकडून असलेल्या अपेक्षाही घेऊन येतात आणि मग त्या कंपॅनियनमधल्या ज्या असलेल्या दोघं असतात त्या दोघांना वाटतं की हा आता माझ्या आयुष्यात आला, याचा अर्थ माझ्या अपेक्षा त्याने पूर्ण केल्या पाहिजेत. ओ माय गॉड, माती माती माती, चिखल चिखल चिखल. मी परत काय झालं, कशासाठी कंपॅनियनशिप? हो माय गॉड, माझ्या अपेक्षा तिने किंवा त्याने पूर्ण करण्यासाठी कंपॅनियनशिप. मूळ ढाचाच चुकलेला आहे, मूळ फाउंडेशनच चुकलं आहे. फाउंडेशन काय पाहिजे? मगाशी म्हणल्याप्रमाणे ह्याच्याबरोबर मी जर आयुष्य काढलं किंवा हिच्याबरोबर जर मी आयुष्य काढलं तर आमच्या दोघांमधले जे परस्पर विरोधी पण परस्पर सपोर्टिव्ह जे गुण आहेत याच्यामुळे आम्हाला एक मजा येईल, एकमेकांना समजून घेताही मजा येईल आणि जीवनाचं जे वेगवेगळे रंग घ्यायचे आहेत. परत विमलाताई आल्या. विमलाताईंचे इतके सुंदर शब्द आहेत, हे जीवन उपभोगासाठी आहे. हो उपभोगासाठी आहे, रसिकतेने भोगा यार, रसिकतेने. मी ओरबाडू नका, बुभुक्षितपणे आहारी जाऊ नका, पाहिजे 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 साठवू नका. आत्ता त्या क्षणाला काय पाहिजे, मला पाणी पाहिजे, मस्त घे पाण्याचा गोट, आनंद घे, मजा घे. 10 बाटल्या पाण्याच्या भरलेल्या पाहिजेत काही गरज नाही ना. मग हिनी माझ्यासाठी 10 पाण्या भरलेल्या आहेत का? तर माझं तिचं माझ्यावर प्रेम आहे. नाही झालं काय, मस्त पाण्याचा गोट घे. ही जी सहजता आहे नात्यांमधली, ही सहजता हल्ली मला असं वाटतं कुठेतरी हरवत चाललेली आहे, दुर्मिळ होत चाललेली आहे. कोणीच कुणाच्या पाठीवर अरे मस्त दिसते, या बाबत बडे माय मस्त दिसते, हा मला मस्त दिसते म्हणला, डोक्यात काहीतरी बोलते विचार. सहजतेने घडणं आणि सहजतेने व्यक्त होणं, ही सहजता का नाही आहे? कारण कुठेतरी त्या दोन नात्यांमध्ये ॲक्सेप्टन्स नाही आहे, ही एक विषय असू शकतो. किंवा दुसरी गोष्ट मला जाणवते की कोणीतरी कुणावर तरी प्रभाव टाकण्याच्या विषयात आहे. आय एम टॉकिंग डॉमिनन्स. आता मी जर एका व्यक्तीला दुसऱ्यावर डॉमिनेट करावं असं वाटतंय किंवा माझं ऐकलं गेलंच पाहिजे. आपण अजूनही म्हणलो, मी हजारो कुटुंब पाहिले आत्तापर्यंत. भारतीय परंपरेत तरी अजूनही पुरुष प्रधान संस्कृतीचा इतका तरी पगडा आहे. किती शिकलात, किती आम्ही खूप ओपन माइंडेड आहोत म्हणलं तरी ते आहे. नकळत त्या पुरुषाला वाटतं की आय एम सुपिरियर दॅन, असं वाटतं. आता हा जेव्हा डॉमिनन्स येतो किंवा डॉमिनन्स करावी किंवा माझं शेवटचं फायनल उत्तर कोणाचं, तर घरातल्या पुरुषाच. अजून बऱ्याच स्त्रिया असे जाणवतात की त्यांना मत आहे की नाही माहिती नाही. आता वी आर नॉट टॉकिंग अबाउट गया जमाना,
आत्ताच्या जमान्यात सुद्धा असं वाटतं की कुठेतरी पुरुषाला असं वाटतं. ह्या प्रोसेसमध्ये मला काय जाणवतं, या प्रोसेसमध्ये मला जाणवतं की जिथे जिथे ही डॉमिनन्सची वृत्ती आहे, जिथे जिथे माझं मत सर्वात जास्ती बरोबर असण्याची शक्यता आहे दोघांमध्ये, असं पुरुषाला किंवा कुणाला एकाला वाटतं. पुरुषाला जाऊ द्या, हल्ली स्त्रिया पण डॉमिनेट व्हायला लागल्यात. इथे तो संवाद कुठेतरी कमी होऊन जातो. आणि तिसरा मला जे जाणवतं, आपण गप्पा मारतोय सहजतेने, मला असं जाणवतं आत्ता बोलता बोलता की संवाद कुठे होतो किंवा संवाद करावासा कधी वाटतो, जिथे मनामध्ये संपूर्ण ट्रस्ट है की ये है हमारा गडबड आहे, पण ही गडबड आहे हे पण मान्य आहे. पण मूलभूत जो विषय आहे की ही व्यक्ती माझ्यासाठी चुकीचा विचार नाही करणार आणि माझ्या अडचणीच्या काळामध्ये ही व्यक्ती किंवा तो ती हे 100% माझ्याबरोबर असणारच आहेत. ॲट दॅट टाइम देअर विल बी प्रिऑरिटी. हा जो विश्वास आहे, हा विश्वास आय डोंट नो सध्या आहे का नाही, वाटतो की नाही. तो आधार, सपोर्ट सिस्टीम म्हणतो ना, कुटुंब म्हणजे आपण एखादी सपोर्ट सिस्टीम म्हणतो. ही सपोर्ट सिस्टीम त्या कंपॅनियनशिपमध्ये एकमेकांना मिळते का नाही. तू लढ, मी आहे पाठीमागे, चलो हम आहे आपके साथ, असं जर तो तिला म्हणत असेल किंवा ती त्याला म्हणत असेल, तर मला वाटतं ती कंपॅनियनशिप फार सुंदर होणार आहे. पण असं घडण्यापेक्षा बऱ्याच वेळा होतं की तू कर हे, पण बघ हां या गोष्टी कशा सांभाळण्यात येणार आहेत. म्हणजे तो फुल जो बिनधास अनकंडिशनल सपोर्ट जो असतो, हा अनकंडिशनल सपोर्ट कोणाकडनं तरी एकमेकांना मिळेलच असं नाही. आणि हा सगळ्या गोष्टीमध्ये असं मला जाणवतं की जे जीवनातलं खरं भिन्न एनर्जी आहेत. स्त्री आणि पुरुष हे फक्त स्त्री आणि पुरुष नसून दीज आर डिफरंट एनर्जीज, ज्या सृष्टीतून निर्माण झाल्यात, ज्या निसर्गातून निर्माण झाल्यात आणि त्या एकमेकांना अशा परस्पर पूरक आहेत की त्याच्याशिवाय ॲटलिस्ट भावनिक पातळीवर काही क्षण तरी आम्हाला असं वाटतं की मी संपूर्ण झालो आहे, बिकॉज ऑफ हिम ऑर बिकॉज ऑफ हर. ते फिलिंग येणं की येस आय एम कम्प्लीट बिकॉज ऑफ दॅट पर्सन, हे फिलिंग टिकून राहणं आणि ते फिलिंग सतत मनामध्ये असणं आणि मग त्या फिलिंगचं फाउंडेशन तयार होणं, त्या फिलिंगचा एक पाया तयार होणं आणि मग त्या पायावर कर्तृत्वाची इमारत उभी करणं, हे मला वाटतं संसार किंवा हे मला वाटतं की ज्याला उत्तम पद्धतीनं जगणं. आता असं आम्हाला जाणवतं की हा पाया कुठेतरी डळमळीत होत चालला आहे किंवा हा पाया बऱ्याच वेळेला निर्माण न होताच वरती इमारती उभी राहतात असं मला वाटतं. व्हॉट डू यू थिंक? ऍक्च्युली हा पाया, बोला बोल. हा पाया उभारण्यासाठीचा जो वेळ लागणार असतो अकॉर्डिंग टू एक्सपिरियन्स, हा वेळ किती द्यायचा? सो तिथे आता तिसरा मुद्दा आला आपल्या या चर्चेतून कि पेशेंस कमी होतो. मग हा अरे कहाँ, हमारा जब परिक्रमा में गए थे बहुत बढ़िया है, हमारा बाबा जी एक मिला था. तो नहीं मला विचारलं कहाँ तक आए बाबा जी. मतलब यहाँ तक तो आए. कहाँ से शुरू किया? ओंकारेश्वर से शुरू किया. तो पुढचा बहुत जल्दी आ गए. पुढचा अरे उधर भी भाग रहे थे, यहाँ क्यों भाग रहे हो? संसारात पण तू भागतच पळत होता, यहाँ क्यों भाग रहे हो? सो हा जो पेशन्स नाही आहे, मग पेशन्स जेव्हा जेव्हा नसतो, मला असं वाटतं काहीतरी सुटून जाईल ही भावना असते, काहीतरी राहून जाईल ही भावना असते. आत्ता जर या गोष्ट झाल्या तर पुऱ्या आयुष्यात येईल की नाही हा भावना असते. अरे ह्या क्षणात मी झालं किती 20 वर्ष थांबलो जागर काम, तर मी 24 वर्ष 2004ला सोडली. तेव्हा मला वाटतं की माझं असं काहीतरी सेशन व्हायला पाहिजे. सो आफ्टर 25 इयर्स हा सेशन माझ्या आयुष्यात घडतोय. मग इथं विषय येतो पुढचा. जर संबंध उत्तम प्रस्थापित व्हायचा असेल तर सर्वात पहिले लागते खुद पे श्रद्धा. माझी माझ्यावर श्रद्धा आहे, आणि जर माझी माझ्यावर श्रद्धा असेल आणि माझ्या आयुष्यात कोणी अश्रद्ध मनुष्य आला त्याच्यावर मी डील करू शकतो. पण दोन अश्रद्ध माणसं एकत्र आली तर मज्जाच मज्जा होते.
सो व्हाय दॅट इम्पेशन्स? मी काय आहे ते इम्पेशन्स? मी माझं डिकोडिंग केलं. जर इम्पेशन्स असेल, मी समजून घ्यायला, एकमेकांना जाणून घ्यायला जर वेळ लागत असेल, तर तो वेळ न देवासावा किंवा तो वेळ जातोय बा आणि तो वेळ वाया जातोय आपला, असं काहीतरी फिलिंग असणार आहे. काय फिलिंग आहे? आय वॉन्ट टू अंडरस्टँड. का तो इम्पेशन्स येतो? का ते ताबडतोब घडावं असं वाटतं की आता मी म्हटलं मला तो समजून, आता इथे असं मला वाटतं. प्रॅक्टिकॅलिटी चालू राहते ना. हो, पण प्रॅक्टिकल आहे. तो जो पेस बॅलन्स व्हायला पाहिजे त्याच्या. Yes. मला वाटतं बऱ्याचदा कम्पॅरेटिव्ह होतं की तू माझ्या पुढे निघून जाईल हां, किंवा ती माझ्या पुढे निघून जाईल, मी थांबलोय का, मग अशी एक भावना. हो, पण पुढे निघून जाईल म्हणजे परत तोच विषय कहाँ पोहोचना है? आप क्यों भाग रहे हो? मी एक सुंदर ते घोड्यावरची गोष्ट माहिती आहे का? एक घोडेस्वार आहे, धाकडाक टाकडाक 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 गावातून पळत येतोय. सगळे गावकरी बाजूला होतात. गावकऱ्यांना वाटतं कोणतरी भला मोठा काय पराक्रमी योद्धा येतोय. तो घोडावाला येतो, टकडक टकडक करत निघून जातो. शेवटी एका गावकऱ्याला प्रश्न पडतो आणि त्याला विचारता, रे बाबाजी कहाँ जा रहे हो? तो घोड्याला म्हणते, घोडे को पूछो मुझे नहीं मालूम. कशा म्हणजे आजकाल हा विषय शाळेत शिकवला जातो की कॉम्पिटिशनचा. आय अंडरस्टँड, पण ह्याने काय घडतंय का? हे जे सगळा विषय आहे ना आपलाचा, हा ह्यातला काउंटर सोल्युशन म्हणून आपण हा करतोय. कॉम्पिटिशन. परवाच कोण म्हणलं? परवाच एक पालक होते, पोराला 92% मार्क मिळत होते आणि तो मुलगा त्यांनी खोलीमध्ये बंद करून टाकलेलं होतं. का बंद केलं होतं? वडिलांची इच्छा होती की त्याला 95% मिळायला पाहिजे होते, ते 3% कमी मिळाले. वडील बोलले आणि हा मुलगा कडी कोंड्यात आत. सो मी पहिलाच यायला पाहिजे, मी पहिलाच पाहिजे, याचा अर्थ माझ्या पुढे कुणी जायलाच नको. हे जे च येत चालले आहेत ना, त्या अनेक प्रकारच्या चनी माणसाचं सहजता हरवत चालली है. अभी हम बोल रहे हैं, इच्छा काय आहे? लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे. नाही पोचलं तर काय? मग काय करणार? नाही पोचलं, नाही बदलं. मला वाटतंय की हे आवश्यक आहे. ती सहजता असण्यासाठी खूप फंडामेंटल की श्रद्धा पाहिजे. त्या सहजतेतून संबंध निर्माण व्हावेत असं मला पाहिजे. आपण ते एकदाच भेटलेलं आहे, पण आत्ता असं जाणवलं का आपल्याला बोलताना की आपण एकदाच भेटले, मी आता ह्याच्याशी कसं बोलू, मी हे बोललो तर त्याला काय वाटेल? नाही यार, एक सहज प्रोसेस सुरू होते. ही सहज प्रोसेस सुरू होण्यासाठी ही तर दोघांमध्ये सुरू होते. वी आर टॉकिंग अबाउट कंपॅनियनशिपमध्ये. ज्यांनी डोळसपणे निर्णय घेतला, आता हा लादलेला पण नाही आहे. पूर्वी तरी म्हणायचं की मला सांगितलं गेलं की याच्याशी लग्न कर, बाबांच्या आज्ञेविरुद्ध मी जाऊ शकत नाही. हा काळ आता बऱ्यापैकी गेलेला आहे असं मला वाटतं. आय मे बी ए रॉंग. मैंने बोला ना, चलो, असं नाही. आता बऱ्यापैकी शिक्षण आहेत. अर्थात हे शहरामध्ये असू शकतं, बाहेर अजूनही तो विषय आहे, हमें मालूम आहे. प्रश्न असा आहे की तरी ती परिस्थिती बदलत चालली आहे. पण जेव्हा मी डोळसपणे ॲक्सेप्ट करतो आहे एखाद्या नात्याला, तर नातं मला रुजवायचं आहे. हे रुजवण्यासाठी काहीतरी वेळ लागणार आहे. मग रुजल्यावर त्याला पहिल्यांदा काहीतरी बहर पालवी येणार आहे. याचा अर्थ ते मी जे प्रयत्न करतो एकमेकांना समजून घ्यायला, त्या समजून घ्यायला एक छान प्रोसेसिंग सुरू झालं आहे. त्या प्रोसेसिंगचा पण मी आनंद घेतो आहे किंवा घेते आहे. आणि हे समजून घेणं माझ्या मते लव्ह मॅरेजमध्ये जास्ती असतं. कारण जेव्हा ते प्रेमात पडलेले असतात ते एकमेकांना समजून घेतच नसतात. आहा, हे हमारा कहना है. मला एक प्रश्न आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी जसं तुम्ही म्हणालात की बाबा म्हणाले मी आता त्यांच्या शब्दाच्या विरोधात जाणार नाही किंवा या सगळ्या गोष्टी घडून लग्न व्हायची आणि ती ॲक्च्युली 95-100% टिकायची सुद्धा किंवा भरपूर चालायची. आणि आत्ता आमच्या काळात बऱ्यापैकी लव्ह मॅरेजेस होतात, एकमेकांच्या सहमतीने होतात. पण आता मूळ असं झालं आहे की यांचंच जास्त पडत नाही आणि त्यांचे डिवोर्स जास्त होतात. याचा नेमका विरोधाभास काय आहे? ह्याचं मल्टी डायमेन्शनल प्रश्न आहे हा. पण पूर्वीचं जर पाहिलं तर पूर्वीची परंपराच नव्हती ती. ह्याचा अर्थ बरीच टिकली, पण ती टिकली याचं लोक काय म्हणतील या भीतीपोळे टिकली. कंपल्सिव्हच होतं ते. कंपल्सिव्ह बरंच होतं की पर्याय नाही आहे. अभी इथं शादी हो गई आहे, त्याला परत पूर्वीचं थोडंसं एक देवाचं पण अधिष्ठान होतं की 7 फेरे घेतलेत वगैरे, पाप पुण्याची भावना. आणि नॉर्मली ही परंपरा होती की जे लग्न झाले त्या लग्नात स्वीकारायचं आहे.
नवरा म्हणून बायको म्हणून स्वीकारायचं आणि ते आपल्याला निभावून न्यायचं हे संस्कार होते त्या काळातले. ते मनामध्ये जरी रिबेलियन विचार आले स्त्रीला शिकून द्यायचं नाही की तिला कळणारच नाही. वैध म्हणजे काहीतरी असे सगळे विषय होते की त्यामुळे ते टिकून राहायचे. ते टिकवले जायचे काही नाही हे माहिती नाही, टिकले जायचे. आम्हाला काय दिसायचं, अरे 50 वर्ष संसार करतायत, अंदर काय चालू आहे हमें क्या पता. आता ते नाही राहिलेलं. आता दोघंही व्होकल झालेले आहेत, दोघंही एज्युकेटेड झालेले आहेत, दोघांच्याही विचारांना स्वप्नांना दुमारे फुटलेले आहेत. सो त्यांच्या जीवनाच्या अपेक्षा काय आय वॉन्ट टू हॅव फ्रॉम लाईफ हे स्पष्ट होत चाललं आहे. प्रश्न असा आहे की हे जे मला आयुष्याकडनं काही हवं आहे, या हवं असण्यामध्ये मला याची साथ हवी आहे. आता तो साथ द्यायला तयार आहे का नाही द्यायला तयार आहे, साथ देताना त्याच्या लिमिटेशन्स आहेत का, तिथं प्रश्न येतो. कारण दुसरी गोष्ट केली, पूर्वी एक विषय असायचा, अंथरूण पाहून पाय पसरावे. अभी नहीं है वो, अभी हमको वही चाहिए, एव्हरेस्ट ही चाहिए, आम्हाला पांडवलढा नको आहे. आय वॉन्ट. बरं हे एव्हरेस्ट हरकत नाही आहे, पण एव्हरेस्ट मला पुढच्या 5 वर्षात पाहिजे. नाही मिळाला तर तो माझ्यापेक्षा पुढे जाईल. दिस इज द थिंग. हा समजा तर दिस इज द रियालिटी. मग ह्या सेशनमधनं आपण या सहज गप्पातून मी काय सांगायचा प्रयत्न करतोय की आपण काय जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आपण हे जाणून घ्यायला प्रयत्न करतोय की जे साध्य आहे, उद्दिष्ट आहे, स्वप्न आहेत, या स्वप्नाचा जो गाभा आहे ना, हा गाभा आनंद नसून मटेरियलिस्टिक आहे का. सो माझ्याकडे स्कूटर होती आणि आता माझ्याकडे किया आहे म्हणून मी फार छान डेव्हलप झालो असं समाजाला वाटतं, हे बरोबर आहे का. माझ्याकडे किया आली नसती, माझ्याकडचं हे घर रिनोव्हेट झालं नसतं आणि आम्ही मजेत राहतोय. काय प्रॉब्लेम आहे. पण ते माणसाला वाटत नाही की माझ्याकडं नकळत कसं झालं. परत आता संबंध याचा मनाशी कसा आला, दृष्टी सतत बाहेर आहे. बाहेर असण्याचा संबंध आहे. दृष्टी सतत बाहेर याचा अर्थ ह्याच्याकडे काय, त्याच्याकडे काय, ह्याच्याकडे काय, ह्याच्याकडे काय, ह्याच्याकडे काय, आणि ह्याच्याकडे काय इथपर्यंत ठीक आहे, तुझ्याकडे आहे ना भार मर्सिडीज आहे लय भारी, पण माझ्याकडे नाही ही भावना तयार होते. मग माझ्याकडे नाही ही भावना इथपर्यंत सुद्धा ठीक आहे. माझ्याकडे नाही म्हणजे माझ्यात काहीतरी कमतरता ही तयार होते. माझ्यातली ही कमतरता इथपर्यंत ठीक आहे, मग ही कमतरता त्याच्यामुळे मी पूर्ण करू शकत नाही. हो गया. मग किती वर्ष आपण स्वप्न पाहतोय म्हणजे काय झालं का सुरू. बँकेत एवढा बॅलन्स असेल तरच मला छान वाटतं. हा जो विषय आहे, हा विषय मग आता आम्ही काहीतरी मोठी स्वप्न पाहिली आहेत, मग ही दोघांनी मिळून पाहिलेली आहेत का. दोघांचा ते म्हणून तोंडतो तो क्रॉस सेक्शन त्यांना 2 भिन्न वर्तुळे त्यांनी मान्य केलं, पण त्या 2 भिन्न वर्तुळांची एकमेकांत अडकलेली घट्ट कडी आहे का. ती कडी इतकी विश्विषित असते ना, इथंच असते ती अशी. पण 2 वर्षात टिपक होते ती. मूळ मुद्दा या गोष्टींमध्ये सहजतेने जो मांडण्यासारखा मला वाटतो की 2 भिन्न पर्सनॅलिटीज आहेत याचा ॲक्सेप्टन्स, 2 भिन्न पर्सनॅलिटीज आहेत याचा अर्थ दोघांचे भिन्न भिन्न जीवनाकडनं अपेक्षा आहेत ह्याचा ॲक्सेप्टन्स. पण कुठेतरी जर मी ठरवलं की ह्याच्याबरोबर काही हिच्याबरोबर जीवन काढायचं आहे, कुठेतरी तो एक क्रॉस सेक्शन पाहिजे की हे ठीक आहे, माझं माझं आहे, हे तुझं तुझं आहे, आपल्या दोघांचं काय आहे. इथे मला वाटतं विचारच होत नाही. घर कसं बांधायचं विचार होतो, 3 रूम किचन पाहिजे का विचार होतो, गाडी पाहिजे का विचार होतो, आपला पोरगा जातं कुठल्या शाळेत टाकायचा हा विचार होतो, हे सगळं होतं. अरे आम्हाला दोघांना मिळून ह्या जीवनाचा आनंद कसा लुटायचा है, उस पे कौन सोचता है, मुझे नहीं देखता है, मैंने कभी देखा नहीं की आपण दोघं हे तर होत राहील. पण त्याचा एक जॉब आहे, त्याचं एक करिअर आहे, ह्याचा एक जॉब आहे, त्याचं एक करिअर आहे. आय एम टॉकिंग अबाउट शहरातल्या गोष्टी सध्याच्या. आत्ता आपण रुरल किंवा शहर सोडून जात नाही आहोत. सो हिची ॲस्पिरेशन आहेत, त्याची ॲस्पिरेशन आहेत, किंवा हिची काही कंपल्सिव्ह ऑब्लिगेशन आहेत, त्याची काही कंपल्सिव्ह ऑब्लिगेशन आहेत. हे मान्य केलं, हे असणारच आहे, हे ॲक्सेप्ट केलं गेलं. पण हे ॲक्सेप्ट केलं गेल्यावर तरी तुम्ही एकत्र याचा आलात ना, निर्णय घेतला, मग तुम्हाला दोघांना मिळून क्या मजा लेनी आहे यार. याच्यावर विचार झालेला आहे का, हे साध्य झालेलं, साध्य होणार याचा आपण जे म्हणतो की जे मनामध्ये क्रिएट होतं, जे मनामध्ये व्हिज्युअलाइज होतं ते घडू शकतं. पण ते व्हिज्युअलायझेशन झालेलं आहे का.
ते व्हिज्युलेशन होण्यासाठी, ते स्वप्न दोघांनी मिळून जगण्यासाठी दोघांच्या मध्ये संवाद आहे का? फक्त आज काय भाजी करायची, उद्या काय करायचं, आता परवा काय करायचं, परवा याची फी भरायची, अशाच गप्पा होतात. छोड़ दो यार, चलो यार आप एकमेकांना, चल मस्त हवा आहे, पाऊस आहे, चलो जाएंगे घूमने. सहजता नाही राहिलेली. बसूया गायला आता. मी परत तिथे येतो की कंपॅनियनशिपचं मला असं वाटतं, माझं खूप विचारांती, दॅट शुड गेट ट्रान्सफॉर्म, कन्वर्टेड इन टू फ्रेंडशिप. हमने परसों ही बोला इसको, अभी हमारी फ्रेंड हो जाओ. क्यों बोला? फ्रेंडशिपमध्ये ते अपेक्षांचे बोजवारे नाही आहेत, तू मी माझं तुझा विषय नाही. ती सहजता मित्र, मी परत सहजतेपाशी येतो. मैत्रीमध्ये सहजता आहे. तू बोल माझ्याशी, नको बोल माझ्याशी, भेट मला, नको भेटू मला, तुझं मन, कारण ते ऑलरेडी समजलेलं आहे, अंडरस्टँडिंग लेवलवर आहे. सो तिथे मग सहजता येते ती. चलो यार ठीक आहे. मग ते च येत नाही. जेवढे च कमी होतील अपेक्षांचे, जेवढे च होतील सपोर्ट सिस्टीमचे, जेवढे च येतील तू मला हे करायलाच पाहिजे, तू मला हे द्यायलाच पाहिजे, च कमी कमी होत गेले की नात्यामध्ये एक सहजता येते. नात्यामध्ये सहजता आली की संवादात सहजता आले, संवादात सहजता आली की नातं सहज दृढ होत जातं आणि मग गोष्टी व्हायला सुरुवात होते. गाण्यामध्ये तुला माहिती असेल, गाणं मैफिलीमध्ये कधी कधी कळतं की होऊन गेलं यार, निघून गेलं यार, विचार नव्हता केलेला पण ते घडून गेलं यार. हे जे घडून जाणं ना, ती सहजता आहे. मुसळधार पाऊस येतो, मग जमीन मला विचारत नाही ना, आता सुगंधित होऊ का नको होऊ, होऊन जाते ती, सुगंधित होऊन जाते. मोगऱ्याला बहर येऊन जातो, पारिजातकाचा सडा पडून जातो, विचारला जात नाही ना, हो जाता है वो. ऐसा होने के लिए वो संवाद, तो विश्वास, तो ॲक्सेप्टन्स, आता म्हणशील ते सगळी मूलभूत प्रिन्सिपल झाली, नॅचरल प्रिन्सिपल्स झाली. ही नॅचरल प्रिन्सिपल्स जगण्याचा पाया असणं किंवा ही नॅचरल प्रिन्सिपल्स कुठल्याही नात्याचा पाया असणं, ही महत्त्वाचं अधिष्ठान झालं आहे. सो आम्ही जशी मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करतो, तशी मनामध्ये नात्याची प्रतिष्ठापना होण्याची गरज आहे. आता किती मोठा विचार झाला हा. गळ्यात माळा टाकला किंवा अंगठ्या घातल्या किंवा लिव्हिंगमध्ये राहिलो, अधिष्ठान पाहिजे. अगर हे अधिष्ठान आहे तर नातं मजेत आहे. याचा अर्थ असा नाही की कॉन्फ्लिक्ट होणार नाहीत, याचा अर्थ असा नाही की भांडामांडी होणार नाही, मतभेद होणार नाही, पण प्रत्येक मतभेदातून, प्रत्येक भांडामांडीतून समोरच्याला दुसरा कळत जात, आणि समोरच्याला दुसरा कळत गेला किती एक मजा आहे. अरे हिला हे आवडत नाही, याला हे आवडतं, याला हे चालत नाही, तिला ते आवडतं, हिची ही अपेक्षा आहे, हिची ही मर्यादा आहे, त्याची ती मर्यादा आहे. हे काय चाललं आहे? दिस इज नथिंग बट अंडरस्टँडिंग. ह्या रागामध्ये हा स्वर वर्ज आहे. तू म्हणशील का नाही, सोनीमध्ये मला कोमल दैवत पाहिजेच आहे, हा मला पाहिजे, हा माझा सोनी आहे, कानामागे नाही बसणार काय. पण तिथे कानामागा देणारा कोणतरी आहे. मग कोण आहे तिथे? सोनीमध्ये कोमल ध चालणार नाही. हे तुझी सतसत विवेक बुद्धी जो कॉन्सर्टने सांगतं, तुझ्या आत्तापर्यंत शिक्षण झालं ते सांगतोय. मग सोनीमध्ये कोमल ध चालणार नाही. मग एकमेकांच्या कंपॅनियनशिपमध्ये अपेक्षांचं एवढं ओझं का लागतंय? तिथं नाहीच पाहिजे. आम्हाला एवढ्या अपेक्षांवर ओझं नका टाकू. अपेक्षा व्यक्त करा, या माझ्या अपेक्षा आहेत सांगा, पण त्या पूर्ण तू करायलाच पाहिजेत. ये क्या है बात हो गई. ही फ्रेंडशिपमध्ये नाही आहे. उद्या कोणी विचारलं मला, येशील का रे संतांना माझ्याबरोबर? येईन, पण मी नाही गेलो तर तो आपली तुटली बरं का, उद्यापासून तू मित्र असं नाही होत ना. काय झालं रे? अरे अचानक पाहुणे आले. हो का? ओके ठीक आहे. विसरून जातो आपण. मला असं वाटतं लग्नाच्या किंवा अशा प्रकारच्या नादात विसरणंच होत नाही, उलट धरून ठेवलं जातं. तू तेव्हा असा बोलला होतास, त्याचा आता मला आता बघ, आता मी लक्षात ठेवतात किंवा मी लक्षात ठेवतो दोन्ही बाजूने. आणि मग मध्ये 2-4 महिने गेलेले असतात छान, आणि परत ज्या विषय असा मस्त फुटतो तू तेव्हा झालं काय, माती म्हणजे माती होऊन जाते.
सो हा सगळा बरं हे सगळे देर इज नो रॉकेट सायन्स. मग एकच विषय आहे की हे का घडत नाही. कारण हे घडत नाही कारण मनाचं त्या प्रकारे ट्रेनिंग झालेलं नाही. मनाचा तसा विचारच झालेला नाही की एवढा विचार करून कुठली गोष्ट केलीच जात नाही. मग आम्ही म्हणतो जी विचार न करता गोष्ट केली जाते, मग नातं असो परफॉर्मन्स ते बरोबरच होणार आहे. ते टिकाऊ कसं होणार आहे. ते टिकणारच नाही कारण ते टिकण्यासाठी मी काही प्रयत्नच करत नाही आहे. ते टिकेल कसं असा विचारही करत नाही आहे. टिकावं अशी इच्छा आहे, टिकावं अशी इच्छा आहे, पण नाही होत आहे. मग परत कसं होतं की त्याच्यामुळे त्यांच्यामुळे ह्याच्यामुळे बाकीचं सगळं छानच आहे, हे सगळं जाऊन माझ्यामुळे सब प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आला आहे. मग आम्ही फिलॉसॉफिकली म्हणतो व्हॉट इज विदिन अँड अराउंड यू इज ओनली बिकॉज ऑफ यू. शब्द फेकायला काय मस्त वाटतात. सो माझं एखादं नातं छान नाही आहे, जबाबदार मी आहे. माझे सूर लागत नाही आहेत, जबाबदार मी आहे. माझा परफॉर्मन्स छान होत नाही आहे, जबाबदार मी आहे. मला एखादी गोष्ट जिंकता नाही आली किंवा साध्य करता नाही आली, जबाबदार मी आहे. सो इट इज कमिंग टू मी, दॅट मीन्स कमिंग टू युअर माइंड अँड यू कॅन ऑलवेज हॅव कंट्रोल टू इम्प्रूव्ह युअर माइंड. मी प्रोफेशनमध्ये आहे, कुणाच्या काउन्सिलिंगच्या प्रोफेशनमध्ये आहे, पण काउन्सिलिंगच्या प्रोफेशनमध्ये असून मी 100% आत्तासुद्धा जाहीरपणे ऑन कॅमेरा सांगतो कोणी कुणाला बदलू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल की मग तुम्ही काय करता बडबड एवढी. आय एम जस्ट गिविंग स्टिम्युलस. ह्या स्टिम्युलसला रिस्पॉन्स समोरच्याने काय द्यायचा आहे माझ्या हातात नाही, त्याची सत्सत्विक बुद्धी आहे. सो आमचा डॉक्टर मित्र आहे भरत केळकर, तिथं फार छान आहे. वी ट्रीट ही क्युअर्स. हो प्रत्येकाच्या मनात ईश्वर आहे, हो प्रत्येकाच्या ईश्वर, प्रत्येकाच्या मनात सत्सत्विक बुद्धी होय, त्याला जागृत करू ना आपण. मग त्याला जागृत करणं म्हणजे काय, मनाची साधना करणं, तो अवेअरनेस येणं. हा अवेअरनेस आला की सगळ्या बेसिक गोष्टी आम्हाला सहज समजत जातात. नुसत्या सहज समजत नाही तर त्यात सहज आचरणामध्ये यायला लागतात. सहज आचरणामध्ये यायला लागलं की मला मजा येते. काल ही गोष्ट माझ्या आचरणात नव्हती, आता यायला लागली, मजा आहे. कुणाला मजा आहे, त्या व्यक्तीला मजा आहे. सो कालपर्यंत माझी कडाकडा भांडण होते, आता होत नाहीत का, पण आता आय हॅव ट्राईड टू अंडरस्टँड टू हुम माय सेल्फ अँड देन दॅट समोरचा पर्सन. पहिल्यांदा आय मस्ट ट्राय टू अंडरस्टँड माय सेल्फ की का तो नॉईज तयार होतोय, का तो तयार होतोय, का तो इम्पेशन्स तयार होतोय, कुठून ती मिसवेची भावना आहे, कोणाशी मी कम्पेअर करतोय, का करतोय, काय साध्य करायचंय. हे सगळे प्रश्न ज्याने त्यांनी स्वतःला विचारले पाहिजेत. ते विचारल्यावर उत्तरं मिळणार आहेत, कारण तुम्हीच तुम्हाला प्रश्न विचारतात. याच्यातून तुमच्यात छान काय पण कळणार आहे आणि तुमचं नकळत ॲनालिसिस पण होणार की या वीक लिंक कसं आहेत. इथे नॉर्मली माझी सटकली असं होतं. तर जितक्या गोष्टी आहेत की आता माझी सटकली तेवढ्या कमी होत गेल्या स्वतःसंबंधी. आणि ज्याच्याबरोबर राहतोय त्याच्यासाठी बगीचा फुलणार आहे, अदरवाईज नाही फुलणार आहे. थांबूया का आपण आता. नमस्कार, आम्ही सहज पॉडकास्ट हा एक नवीन मराठी पॉडकास्ट घेऊन आलेला आहोत. सो ह्या पॉडकास्टचे विषय खूप वेगवेगळे आहेत. मन, जीवन, नातेसंबंध, कुठल्याही गंभीर विषयामध्ये सहजपणे आत उतरून त्याचा संपूर्ण आपल्याला मागोवा घेण्यासाठी या एक सहज मारलेल्या गप्पा आहेत. हा सहज पॉडकास्टचा पहिलाच हा आमचा सीझन आहे जिथे आम्ही रिलेशनशिप हा विषय एक्सप्लोर करणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील किंवा सरांना 1-on-1 भेटायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये एक लिंक पिन केली आहे. मी त्या लिंकला जा, तुम्ही डिरेक्टली सरांशी बोलू शकता आणि जागर मनाचा वर्कशॉपला अटेंड करू शकता. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या जागर मनाचा फाउंडेशन हिच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असतील, काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून पाठवा.